पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। सर्वार्थतैकाग्रतयोः क्षयोदयो चित्तस्य समाधि परिणामः। महर्षी पतंजलीजींनी विभूतीपादाला प्रारंभ करताना संयमाचा विचार सांगितला। त्रयम एकत्र संयमः, धारणा, ध्यान आणि समाधी यांच्या एकत्रित अभ्यासाला संयम असं म्हणतात। संयमाचा अभ्यास पूर्ण झाला तज्जयात प्रज्ञालोकः, संयमाच्या जयापासून एक संप्रज्ञात समाधीच्या मध्ये एक अलोक प्रकाश तयार होतो। या सर्वांचं प्रतिपादन करून संप्रज्ञात समाधीला अंतरंग बहिरंग आणि अंतरंग बहिरंग, केवळ बहिरंग, केवळ अंतरंग आणि अंतरंग बहिरंग ह्या साधनांचा विचार केला आणि त्यानंतर 3 प्रकारच्या परिणामांचा विचार पतंजली महर्षीजींनी प्रगट केला आहे। निरोध परिणाम, समाधी परिणाम आणि एकाग्रता परिणाम। काल आपण निरोध परिणामाचा पतंजली महर्षींनी जो विचार सांगितला तो समजावून घेतला। युत्थान निरोध संस्कारयोः रविभो प्रादुर्भो निरोध क्षणचित्तान्वयो निरोध परिणामः। या निरोध परिणामाचा विचार केला आणि आज प्रस्तुतच्या सूत्रामध्ये चित्तस्य समाधी परिणामः, या चित्ताच्या समाधी परिणामाचा विचार क्रमशः येत आहे। म्हणून निरोध परिणामम अभिधाय समाधी परिणामम आह। चित्ताच्या निरोध परिणामाचा विचार सांगितल्यानंतर समाधी परिणामम आह, समाधी परिणामाचं कथन या सूत्रात केलं जातं। सर्वार्थतः एकाग्रता तयोः क्षयोदयो चित्तस्य परिणामः। एकाग्रता सर्वार्थतः तयोः, चित्ताचे 2 प्रकारचे धर्म पतंजली महर्षींनी ह्या सूत्रात सांगितले। सर्वार्थता आणि एकाग्रता तयो क्षयोदयो चित्तस्य समाधी परिणामः। काय आहे सर्वार्थता, काय आहे एकाग्रता, काय आहे त्यांचा क्षय आणि उदय,
याचा आपण संक्षिप्त विचार करूया. चित्ताच्या मध्ये जेव्हा तमोगुणाचं प्राधान्य जास्त असतं, म्हणजे तमोगुण सर्वाधिक असतो, तेव्हा चित्ताच्या मध्ये मूढ वृत्ती तयार होते. मग त्या मूढ वृत्तीचे परिणाम, त्याचं स्वरूप, त्याचा विस्तार आपण केला आहे. जेव्हा अंतःकरणाच्या मध्ये रजगुणाचं प्राधान्य जास्त असतं, तेव्हा अंतःकरणामध्ये ज्या वृत्ती निर्माण होतात त्या क्षिप्त वृत्ती असतात. आणि जेव्हा अंतःकरणामध्ये सत्वगुणाच्या वृत्तीबरोबर रजगुणाचं सुद्धा साह्य असतं, तेव्हा त्या अंतःकरणाच्या वृत्तीला विक्षिप्त वृत्ती असं म्हणतात. केवळ तमगुण प्रधान मूढ वृत्ती, केवळ रजगुण प्रधान क्षिप्त वृत्ती आणि सत्वगुण मिश्रित रजगुण ही विक्षिप्त वृत्ती. ह्याप्रमाणे जेव्हा रजगुण प्रधान असतो चित्तामध्ये, तेव्हा त्या चित्ताचं स्वरूप या सूत्रामध्ये सांगतात. सर्वार्थता, सर्व म्हणजे सर्व, आणि अर्थ शब्दाचा अर्थ आहे या ठिकाणी विषय. सर्वार्थ, आपल्या डोळ्यासमोर जेवढे काही विषय येतात, कानांच्या समोर जेवढे काही विषय येतात, पंच ज्ञानेंद्रियांच्या आणि पंचकर्मेंद्रियांच्या समोर जेवढे जेवढे विषय येतात, त्या सर्व विषयांच्याकडे जाऊन त्या विषयांचं ज्ञान संपादन करण्याची चित्ताची जी प्रवृत्ती आहे, त्या चित्ताच्या प्रवृत्तीला सर्वार्थता म्हणजे सर्व विषयांचं ग्रहण करणं. आणि हे सातत्याने. रजगुणी माणसं एका ठिकाणी कधी स्थिर नसतात. त्यांना एका क्षणामध्ये अनेक गोष्टींचं ज्ञान करून घ्यायचं आहे. and they feel that they are expert to comprehend many things in same time. त्यांना एक अशी गोष्ट माहिती असते की एकाच वेळेस ते अनेक गोष्टींचं ज्ञान संपादन करू शकतात. and they feel they are expert. त्यांना असं वाटतं की आम्ही आता तज्ञ आहोत. परंतु अंतःकरणाच्या वृत्तीला एकाच वेळात अनेक विषयांचा चौफेर भ्रमंती करून कधी ह्या विषयावर, कधी त्या विषयावर, कधी त्या विषयावर अनेक विषयांचं ग्रहण जेव्हा ती वृत्ती करते चित्त, तेव्हा त्या चित्तवृत्तीला सर्वार्थता असं म्हणतात. आणि असं कोण करू शकतो? ज्याच्या अंतःकरणामध्ये रजगुणाचं प्राधान्य जास्त आहे. म्हणजे हे माणसं एका मिनिटात इथं, तर दुसऱ्या मिनिटात कुठेतरी, तिसऱ्या मिनिटात आणखी कुठेतरी, कधी सत्वगुणाच्या विषयात संपादन करतील, तर कधी रजगुणात जातील, कधी तमगुणात जातील. अर्थात ती चित्तवृत्तीची चंचलता रजगुण प्राधान्याने अनेक विषयांच्याकडे जाऊन त्यांचं ज्ञान संपादन करणं ही सर्वार्थता आहे. चित्ताचा हा एक धर्म आहे. दुसरा चित्ताचा धर्म आहे एकाग्रता. म्हणजे चित्ताच्या मध्ये तमोगुण नाही, चित्ताच्या मध्ये रजगुण नाही, आणि चित्ताच्या मध्ये सत्वगुण मिश्रित रजगुणही नाही. मग फक्त आणि फक्त सत्वगुण जेव्हा असतो तेव्हा ती चित्तवृत्ती अनेक विषयांच्याकडे धावणं वृत्तीला थांबलं जातं आणि एकाच विषयाच्या ठिकाणी ती वृत्ती स्थिर होते. तेव्हा त्याला म्हणायचं एकाग्रता. म्हणजे एकाग्रता हा सुद्धा चित्ताचा परिणाम आहे.
पण एकाग्रता ह्या चित्ताच्या परिणामाला कारण आहे केवळ सत्वगुण. आणि सर्वार्थता अनेक विषयांचं ग्रहण करणं ही सुद्धा चित्ताचा वृत्ती आहे, चित्ताचा धर्म आहे. आणि याला कारण आहे रजगुण प्रधानता. ह्याप्रमाणे ह्या चित्ताच्या मध्ये कधी अनेक विषयांचं ग्रहण करण्याची वृत्ती तयार होते रजगुणामुळे. याला सर्वार्थाचा उदय असं म्हणतात. आणि जेव्हा सत्वगुण उदित होतो तेव्हा सर्व विषयांच्या पासून वृत्ती निघून एकाच विषयाच्या ठिकाणी केंद्रित होते, तेव्हा एकाग्रतेचा उदय झाला असं म्हणतात. सूत्रामध्ये आहे क्षयोदयो. रजगुण प्राधान्याने सर्वार्थाचा जेव्हा उदय होतो, पण जेव्हा सत्वगुण जेव्हा वाढतो तेव्हा अनेकाग्रताचा क्षय होतो आणि एकाग्रतेचा उदय होतो. ह्याप्रमाणे चित्ताच्या ठिकाणचा हा जो परिणाम आहे याला चित्तस्य समाधी परिणाम असं म्हणतात. मग ह्यामध्ये साधकाने कोणता प्रयत्न करायचा असतो, तर साधकाने योग्याने सत्वगुण जेणेकरून वाढेल असा जर प्रयत्न केला तर अनेक विषयांच्याकडे धावणारी चित्तवृत्ती तिथून ती परावृत्त होते. आणि ज्या ठिकाणी योग्याने साधकाने चित्त एकाग्र केलं असेल त्याच आणि त्याच ठिकाणी राहते. आणि त्याला कारण आहे सत्वगुणाची वृद्धी. मग हा सर्वार्थता विषयाचा क्षय होतो आणि एकाग्रतेच्या विषयाचा उदय होतो. आणि ही एकाग्रतेच्या विषयाचं सातत्याने एकाच ठिकाणी चित्तवृत्ती स्थिर झाली तर याला समाधी परिणाम असं म्हणतात. याप्रमाणे सर्वार्थता चित्तधर्मा, एकाग्रता अपि चित्तधर्मा. अनेक विषयांच्या मध्ये प्रवृत्त होणं किंवा एकाच ठिकाणी एकाच विषयाच्या ठिकाणी प्रवृत्त होणं हे दोन्ही चित्ताचे धर्म आहेत. सर्वार्थता क्षयः तिरोभावा इति अर्थः. सत्वगुण वाढला तर सर्वार्थाकडे जाणारे जे विषय आहेत त्याचा तिरोभाव होतो. आणि एकाग्रता उदयाः आविर्भावा इति अर्थ. आणि एकाच ठिकाणी चित्तवृत्ती स्थिर होण्याचा जो भाव आहे तो प्रगट होतो. ह्याप्रमाणे तयो धर्मत्वेन चित्तम अनुगतम तच्चित्तम तदिदम चित्तम. असं हे चित्त दोन्ही धर्माशी संबंध असतो. एकाग्रता आणि अनेकाग्रता या दोन्ही धर्मांशी चित्ताचा हा प्रत्यक्ष संबंध असतो. आणि हा एकाग्रता आणि अनेकाग्रता हा सारखा क्षय उदय होत असतो. पण जेव्हा सत्वगुण वृद्धी होतो तेव्हा स्वात्म विषयाच्या ठिकाणी आत्मस्वरूपाच्या ठिकाणी एकाग्र झालेलं जे चित्त आहे त्या चित्ताला समाधी येते. चित्तस्य समाधी परिणाम. असं समाहित झालेलं जे चित्त आहे त्या चित्ताला समाधी परिणाम असं म्हणतात. हा योग्याने पुरुषार्थ करून साधावयाचा हा समाधी परिणाम आहे. याप्रमाणे पूर्वी त्याच्या अगोदर आणि ह्या सूत्राच्या मध्ये प्रक्रिया सारखीच आहे. फक्त मागे संस्काराचा उदय आणि क्षय सांगितला, आविर्भाव आणि तिरोभाव सांगितला. इथे मात्र संस्काराचा विचार न सांगता इथे अनेकाग्रता आणि एकाग्रता इथे वृत्तींचा विषय सांगितला आहे. वृत्ती कधी अनेकाग्र होते तर वृत्ती कधी एकाग्र होते. थोडक्यामध्ये ह्या सूत्रामध्ये वृत्तीची अनेकाग्रता आणि एकाग्रता याला कारण रजगुण प्राधान्य आणि सत्वगुण प्राधान्य सांगून सत्वगुण प्राधान्य वाढवण्याचा पुरुषार्थ केला की चित्तवृत्ती समाधी परिणामाला प्राप्त होते. आणि मागे फक्त
संस्कार, व्युत्थान संस्कार हेही चित्तात असतात आणि निरोध संस्कार हेही असतात. तेव्हा निरोध संस्काराचा अभ्यास वाढवल्यानंतर व्युत्थान संस्कार हे कमी होतात. व्युत्थान शब्दाचा अर्थ आहे स्वरूपापासून विचलित होणं, आणि त्या स्वरूपापासून विचलित होण्याचे संस्कार आपल्यामध्ये उदित होतात, तेव्हा मनुष्य बहिर्मुख होतो. पण तिरोभावाचे संस्कार वाढवल्याने ती चित्तवृत्ती पुन्हा अंतर्मुख होऊन स्वरूपाकार होण्याचा प्रयत्न करते. आणि म्हणून मागच्या आणि ह्या सूत्रामध्ये फक्त संस्कार वृत्तीचा क्षय उदय, संस्काराचा क्षय उदय आणि ती वृत्तीच्या अनेकाग्रतेचा आणि एकाग्रतेचा क्षय उदय अशा दोन स्वरूपाचा विचार सांगितल्यानंतर तिसरं सूत्र क्रमाने येतं, ते म्हणजे एकाग्रता परिणाम. तशाच विचाराचं हे सूत्र आहे. तृतीयम एकाग्रता परिणामम आह. आता एकाग्रतेचा परिणाम कसा आहे ते आता सांगतात. ततः पुनः शांतोदितो तुल्य प्रत्ययो चित्तस्य एकाग्रता परिणामः. ततः म्हणजे जेव्हा अनेकाग्रतेचा क्षय होऊन जातो, म्हणजे वृत्ती आता चित्त अनेक ठिकाणी न जाता एकाच ठिकाणी सातत्याने स्थिर होते, तेव्हा जो हा समाधी परिणाम आहे, तर त्या समाधी परिणामाच्या नंतर ततः पुनः म्हणजे त्या समाधी परिणामाच्या नंतर चित्ताच्या मध्ये एक सूक्ष्मता, व्यापकता, पवित्रता, निर्दोषता जेव्हा येते, तेव्हा तुल्य प्रत्ययोः शांतौदितौ चित्तस्य एकाग्रता परिणामः. तुल्य प्रत्ययोः, तुल्य म्हणजे समान, प्रत्ययोः म्हणजे समान वृत्तीचा अनुभव. म्हणण्याचा अभिप्राय एवढाच आहे, ज्या एका ठिकाणी चित्ताची वृत्ती स्थिर केली, त्याच ठिकाणी ज्या क्षणी स्थिर केली त्या क्षणी चित्त तिथेच असतं, दुसऱ्या क्षणीही तिथेच असतं, तिसऱ्या क्षणीही तिथेच असतं. म्हणजेच अन्य विषयाची थोडी सुद्धा त्या ठिकाणी प्रवेशाला जागा नसते. एकच विषय शांत वृत्ती निर्माण झाली की ती शांत वृत्ती शांत होते न होते, तोच पुन्हा दुसरी शांत वृत्ती, पुन्हा तिसरी शांत वृत्ती. म्हणजे एका शांत वृत्तीचा त्या ठिकाणी अस्त झाला की दुसरी वृत्ती सुद्धा त्याच विषयाच्या आकाराची शांत वृत्ती तयार होते. याप्रमाणे शांतौदितौ अर्थात ती शांत वृत्ती, तिचा पुन्हा उदय, पुन्हा दुसरा उदय, पुन्हा तिसरा उदय, म्हणजे त्या चित्तवृत्तीच्या मध्ये पूर्णपणे शांत भूमिकाच असते. हा संप्रज्ञात समाधीच्या स्थितीचं वर्णन चाललेलं आहे. संस्काराच्या बाबतीमध्ये सुद्धा मागे आता अनेकाग्रता आणि एकाग्रता सुद्धा, आणि इथे सुद्धा त्या संप्रज्ञात समाधीच्या स्थितीच्या मध्ये जेव्हा एकच वृत्तीचा सातत्याने पुन्हा पुन्हा अनुभव येतो, तेव्हा त्या चित्ताच्या वृत्तीला एकाग्रता परिणाम असं म्हणतात. यावरती व्यास महर्षींनी भाष्य करताना सांगितलं आहे, समाहितस्य चित्तस्य. समाहित म्हणजे एका ठिकाणी ते चित्त स्थिर केलं असताना पूर्व प्रत्ययः शांताः, म्हणजे अगोदरचं जे ज्ञान आणि शांती, पुन्हा तसंच ज्ञान आणि तसंच शांती ही उत्तर क्षणामध्ये असते. तशी पूर्व क्षणात, तशी उत्तर क्षणात, तशी पुढच्या उत्तर क्षणात, याप्रमाणे उत्तर तत्सदृशः उदिताः. असंच उत्तर काळामध्ये एकच सजातीय वृत्ती पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी येते. याला समाधी चित्तम उभयोः, या प्रमाणे संप्रज्ञात समाधीच्या मध्ये प्राप्त झालेलं चित्त, त्याला उभयोः म्हणजे पूर्वीचं जसं ज्ञान
होतं तसंच पुन्हा शांती आणि ज्ञान त्या वृत्तीमध्ये उत्पन्न होतं. आणि हा चित्ताच्या मध्ये सातत्याने हा अनुगत संबंध पुन्हा 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 चित्ताला येत असतो. त्याला आसामाधी भ्रेषात इति ही अवस्था कुठपर्यंत चालते? जोपर्यंत ही संप्रज्ञा समाधी भंग होत नाही तोपर्यंत या सजातीय वृत्ती प्रवाह सातत्याने त्या योग्याच्या अंतःकरणामध्ये चालू असतो. स खलु अयम धर्मिणः चित्तस्य एकाग्रता परिणामः. हा खरोखर त्या चित्ताच्या मधला हा एकाग्रता परिणाम आहे. मग कधी तो 4 दिवस 5 दिवस असा पुढे अभ्यासाच्या योगानं प्रदीर्घ कालापर्यंत त्या एकाग्रतेचा परिणाम म्हणून जोपर्यंत ती समाधी भंग होत नाही तोपर्यंत एकाच विषयाच्या ध्येयाकार वृत्तीत तो स्थित होतो. हा योग्यांचा अनुभव आहे. ह्याप्रमाणे निरोध संस्कार, नंतर समाधी परिणाम आणि एकाग्रता परिणाम या 3 परिणामांचा क्रमाने विचार सांगण्याचं कारण निरोध परिणाम, समाधी परिणाम आणि एकाग्रता परिणाम या 3ही परिणामांचं एकत्रित विचार करून त्यातला तरतम भावाने सूक्ष्मता कशी वाढत जाते त्या 3ही सूत्रांचा एकत्रीकरण आपल्याला या 13व्या सूत्रामध्ये पाहायला भेटणार आहे. त्याचा विचार आपण उद्या करू. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.